मित्रांनो, आज व्हिडिओ चालू असल्यामुळे पोलिसवाल्यांनी आम्हाला हात नाही दिला. मित्रांनो, आता आपण जवळपास 600 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आपण करणार आहोत 750 किलोमीटर पेक्षा जास्तचा प्रवास, ते पण आपल्या या छोट्याशा टाटा नॅनो मध्ये, जी की आपण बाईकच्या किमतीमध्ये विकत घेतली आहे. मित्रांनो, सकाळी सकाळी ट्रॅफिक फार कमी असते, त्यामुळे आपण लवकर घरातून निघालोय. लॉंग रोड ट्रिपला निघण्यापूर्वी आपण गाडीच्या एकदम बेसिक गोष्ट चेक केली, जसं की टायर प्रेशर, इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक्स, लाईट. मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये दाखवल्याप्रमाणे मी कार चार्जर आणि मोबाईल होल्डर सुद्धा विकत घेतलंय, ज्याचा आपल्याला या ट्रिप मध्ये फार 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 उपयोग होईल. मित्रांनो, नॅनोची सिटिंग पोझिशन एकदम सिंपल आणि हायटेड आहे, त्यामुळे विजिबिलिटी खूप चांगली मिळते आणि गाडी छोटी असल्या कारणामुळे ओव्हरटेकिंगला आणि ट्रॅफिक मधून पास व्हायला खूप खूप इझी जात. आणि नॅनोचा आणखीन एक फायदा सांगायचं झालं तर ही गाडी लाईट वेट असल्या कारणामुळे गाडीला पिकअप पण छान मिळतो आणि गाडी हायवे वरती 60 ते 80च्या मेंटेन स्पीडवर ऍव्हरेज सुद्धा चांगलं देते. मित्रांनो, नॅनो मध्ये आपल्याला कमी मेंटेनन्स आणि रनिंग कॉस्ट बघायला मिळते. नॅनो ही खरंच बजेट फ्रेंडली गाडी आहे, पण उगाच लोक नॅनोला अंडर एस्टिमेट करतात. पण मित्रांनो, इंजिनची प्रॉपर कंडिशन जर चांगली असेल तर नॅनोला सुद्धा लॉंग डिस्टन्स इझिली कव्हर करता येतात. मित्रांनो, नॅनोची सस्पेन्शन सिटीसाठी तर परफेक्ट आहेतच, पण हायवेवर सुद्धा याचा परफॉर्मन्स ठीकठाकी आहे. खड्डे वगैरे आले तर स्पीड थोडा कमी करावा लागतो. या व्यतिरिक्त नॅनो हायवेसाठी एकदम परफेक्ट गाडी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल डायरीज या पेजवरती. मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर ते कोकण असा जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास मागे दिसणाऱ्या या टाटा नॅनो मध्ये करणार आहोत. आणि मित्रांनो, आता आपण संभाजीनगरपासून जवळपास 130 किलोमीटर पुढे आलोय. आपण आता सेकंड टोल पास केलाय. पहिला टोल पाचोडचा आणि आता हा पाडाशिंगीचा टोल क्रॉस करून आपण आता कोकणाच्या दिशेने जातोय. मित्रांनो, कोकणात जाण्यासाठी आपल्याकडे 2 रूट होते, एक सोलापूर आणि एक पुणे. पण पुण्याचा रस्ता फार खराब असल्या कारणाने आपण सोलापूर मार्गे कोकणात चाललो आहोत. मित्रांनो, हा धुळे सोलापूर हायवे पण ड्रायव्हिंग साठी मस्त आहे. काही ठिकाणी रोड खूप पॅची आहे, तर काही ठिकाणी एकदम स्मूथ आहे. लावले की नाही है ना, वाचलं व्हिडिओ कस काय आई ते पाहत होते बरं. आई मित्रांनो, आज व्हिडिओ चालू असल्यामुळे पोलिसवाल्यांनी आम्हाला हात नाही दिला. मित्रांनो, आता आपण जवळपास 230 किलोमीटर आलोय संभाजीनगरपासून. ही आपली नॅनो. पाठीमागे हा 4था टोल कटलाय. पहिले संभाजीनगरपासून आपल्याला 110, नंतर 115, नंतर 55, आता हा 85 कटलाय. आणि मित्रांनो, व्हिडिओ कॅमेरा चालू असल्यामुळे पोलिसांनी आपल्याला हात देऊनही थांबवलं नाही. मित्रांनो, जवळपास 440 किलोमीटर आलोय. आता आपण 8 घंटे झाले आपल्याला. आता हा आपला 6वा-7वा टोल होता, जो 105 रुपये कटलाय. आणि आता जवळपास आणखी आपल्याला 300 किलोमीटर जायचंय. आणखीन 6 तास दाखवतंय. तर बघू. आपण जेवणाचा हॉल्ट घेतला नाहीये. आता थोडं पुढे जाऊन एखाद्या ठिकाणी आपण जेवणाचा हॉल्ट घेऊ, मग त्यानंतर बघू आपण कुठे जायचं. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 600 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. आणि आता आपण कॉग्नोली या टोलवर आहोत. आता इथून आपल्याला जवळपास 170 किलोमीटर जायचं आहे तारकर्लीला. तर आता डायरेक्ट आपण तारकर्लीमध्येच भेटू. आणि ही आपली गाडी
फुल टू 600 किलोमीटर नॉनस्टॉप आलो आम्ही. मध्ये मध्ये टी ब्रेक वगैरे घेतला आहे, स्नॅक ब्रेक घेतला आहे, 2 टी ब्रेक झाले. आता हे वॉशरूम ब्रेक आहे आणि जेवण तर केलं नाही आहे. आता फायनली बघू, तारकर्लीमध्येच जेवण करू आता. मित्रांनो, यानंतर आम्हाला आंबोली घाट दिवसा बघायचा असल्याने आम्ही आंबोलीच्या आधी आजरा येथे पहिला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निवती बीचकडे निघालो. मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.